त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे। माणिकराव कोकाडेंच्या मंत्रिपदाचं काउंटडाऊन सुरू। माणिकराव कोकाडेंबाबतचा निर्णय मंगळवारपर्यंत। अजित पवारांची घोषणा। महायुती सरकारमधील 8 मंत्र्यांची विकेट पडणार। खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा। सरकारचा रिमोट कंट्रोल अमित शहांकडे असल्याचा राऊतांचा आरोप। धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात तुर्तास पुनरागमन नाही। अजितदादांचे स्पष्ट संकेत। सगळ्या आरोपांमधून क्लीन चिट मिळाल्यावरच मुंडेंचा निर्णय। तर मुंडेंनी मंत्रिपदाचं स्वप्न सोडून द्यावं, अंजली दमानी यांचा टोला। मंत्रिपदासाठी शिवसेना आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार। फेरबदल झाल्यास मंत्रिमंडळात संधी मिळण्याची बांगरांना आशा। मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचे फोन टॅप होतात। आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप। फोन टॅपिंगच्या भीतीनं मंत्री मोबाईल बंद ठेवत असल्याचाही दावा। महायुतीतील 2 मंत्र्यांमध्ये वर्चस्वाचा वाद। राज्यमंत्री माधुरी मिसाळांनी परस्पर बैठका घेतल्यानं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट नाराज। आगामी निवडणुकीसाठी मनसे ऍक्शन मोडवर। रविवारी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा। राज ठाकरेंच्या उपस्थितीत रंग शारदा सभागृहात मेळाव्याचं आयोजन। जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती। मनपा झेडपी निवडणुकीआधी प्रवेशाची शक्यता। आमदार शरद सोनवणेंची जीभ घसरली। बैठकीत संताप व्यक्त करताना सोनवणेंचं मंत्र्यांबाबत अपशब्द। त्या मंत्र्याला मुख्यमंत्र्यांसोबत उभं करणार असल्याचंही विधान।